तुम्ही कुठून आला? आम्ही अमरावतीवरून. मग काल आला संध्याकाळी ना ते? हा, तो संगमचा रस्ता इकडून आहे. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never. हॅलो गाईज, आम्ही आता देवबागमध्ये आहोत आणि हे जे मागचं रिसॉर्ट आहे ना, म्हणजे याच्या मागे आहे थोडं, तर आम्ही तिथे थांबलेलो आहोत गणगौरीमध्ये. आणि आत्ता जे आमच्या समोर आहे हे आहे अंकिता वालवलकरचं वालावलकर रिसॉर्ट. सो आता आम्ही तिकडे जाऊन बघतो. तिथनं एक रस्ता आहे आणि तिकडनं मग आणखीन एक संगमला पॉईंट निघतो. तर तो जर रस्ता असेल आता सुरू तर आपण तिकडे जाऊ आणि मी तुम्हाला तिचं रिसॉर्ट पण दाखवते. सो स्टे ट्यून. सो हा जो रस्ता आहे एक्झॅक्ट इथं जो रिसॉर्ट आहे ना, एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या रिसॉर्टमध्येच आम्ही थांबलेलो आहोत. सो हे त्यांचं रिसॉर्टच आहे, हे वालं त्यांचं घर पण आहे आणि रिसॉर्ट पण आहे. हे सुंदर एंट्रन्स आहे हिच्या रिसॉर्टचं, अंकिताच्या. इकडनं नाही, बॅक साईड नाही आहे हे एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जाऊ शकतो. रात्री खूप सुंदर इथे लाईट्स वगैरे लागलेले होते. या साईडनी त्यांची बाग आहे, जे तुम्हाला शेती वगैरे बघायला मिळाली होती, छोटीशी मिरच्यांची वगैरे. आणि या साईडनी पण बॅकयार्ड आहे बहुतेक हे. आणि तिकडनं रिसॉर्ट तर त्या साईडनी आहे. म्हणजे जसं दुसऱ्यांनी म्हटलं की हे बॅक साईड आहे, ते बरोबर आहे, पण त्यांचं घराचं एंट्रन्स हेच आहे रस्ता, जेवढं मला माहिती आहे. एवढं सुंदर बनवलेलं आहे यांनी, खूप छान. असेल तर तुम्हाला दाखवते मी. हे पूर्ण बॅकयार्ड आहे. एवढं सुंदर आहे, खूप छान. इकडचे सगळ्यांचे घरं छान आहेत तसे, पण हे मला हिचं जरा जास्त मोठं वाटत आहे. आणि यार, अंकिता कालच गेली, नाही तर आम्हाला भेटायला भेटलं असतं तिला. आणि ही साईड इकडे पण छान रस्ता आहे मस्त. आणि यांनी बांधलेलं खूप सुंदर आहे. खूप छान. इकडे पण पूर्ण जागा आहे, खूप सुंदर अशी मस्त. खूप ब्युटिफुल झोके वगैरे बांधून ठेवलेले आहे तिथे. चला आपण झोक्यावरती फोटो काढू. आहे बॅक साईड. मागच्या साईडला 5 मिनिटात येतो बंद. इकडे खूप मस्त. खूप मोठी जागा आहे ही. इकडे काय आहे? इकडे काही नाही. इकडे पूर्ण असं शेत आणि जंगलच आहे, बाकी काही नाही इकडे. हा, तो संगमचा रस्ता इकडून आहे. आता आपण चाललोय त्या संगमच्या रस्त्याने. सुनामी आयलंड कडे चाललो. अरे सुनामी आयलंड कडे चाललो.
पोहोचलो. अरे 3-4 मिनिट पण नाही, फक्त 1.5 मिनिट लागतो इथपर्यंत पोहोचायला. आणि सुंदर रस्ता आहे समोर. आला ना हा रस्ता. आणि हा बघा, हा जो आहे इथून तुम्ही डायरेक्ट निघणार, बोटिंग वगैरे करू शकता. वाव. शेरो. आणि एवढा सुंदर व्ह्यू आहे ना हा, मस्त एकदम. तिकडे बोट वगैरे दिसत असेल तुम्हाला. ती नदी. ऍक्च्युअल संगम पॉइंट नाही आहे हा. हा आतमधून एक फक्त म्हणजे इथे छोटस, हो हा ऍक्च्युअल संगम पॉइंट नाही आहे. संगम पॉइंट पुढे आहे तिकडे. आता आपण जाणारच आहोत. पण वाव, एवढ्या जवळ बीच जवळ घर असणं म्हणजे खरंच खूप मस्त गोष्ट आहे. मला तर खूप मस्त वाटत आहे. ही समोरची पूर्ण नारळाची बाग आहे. किती छान आहे बघा. आहा. चला आता आपण जाऊयात. तुम्हाला मी याचा ऍड्रेस वगैरे सांगितलेला आहे. आणि बोटिंग साठी वगैरे तुम्हाला इकडे घेऊन येतात. वेगवेगळ्या पॉइंट वरून तुम्ही बोटिंग साठी वगैरे येऊ शकता. कुठून कुठून येऊ शकता, मी जसं जसं आम्ही जाऊ तसं तसं सांगते. सो चला आता. चला इथनं आता असं सरळ बाहेर निघू शकतो आपण. अरे इकडे तुला मागचा बीच दाखवला असता. मस्त आहे. ये ना म्हणा 5 मिनिट येऊ. आम्ही चाललो सौरूला घ्यायला. काय म्हणते तो? अरे तारकर्लीची बस आली म्हणते. म्हटलं नाही, आपण इकडे जाऊ. ठीक आहे, आपण इकडे टाइमपास करू. पण ते 1 तास डबल म्हणते बाबा. चला, मला स्कुबा करायचं होतं पण ते सकाळीच पॉसिबल आहे. ओके, तर हे होतं पूर्ण अंकिताचं रिसॉर्ट. फोनवर बोलत होते. त्यांना मग आता त्यांचे हे आहे रिसॉर्ट आहे, तर ते काही जास्त बाहेर निघू शकत नाही. इकडे कशाला आहे? कधी सौरू नको जाऊ तिकडे, या बाहेर या मागे. आता आठवलं मगर असते. आणि हा संगम पॉइंटच आहे, म्हणजे मेन नाही आहे पण आहे. स्टंटमॅन. अरे बापा, आज टाकू नको. व्हायचे जे प्लेट असतात, खरंच काय याचे असतात का ते? नाही, हे याचे थोडे असतात ते. काही सांगत ते केळीच्या पाण्याचे असतात. आता भेटलं कंटेंट, आता ते कळून आली होती. काय गेली? काय मी कुठे गेली? हेच मी विचारणार होतो, हे काय बा? घे चल त्या काकूंना विचारू. आहे. हे नारळ काजूचे आहे का? मला तर नारळ आहे. नारळ हे छोटे 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 कशाला? मग असेच घेतला. आता आम्ही यांच्याकडे असं बघायला आलो होतो, फक्त आम्ही इथे स्टेला नाही आहे. तर जेव्हा आधी आम्ही आलो ना इथे, तेव्हा आम्हाला असं वाटलं की काकू जाऊ देणार की नाही तिकडे बघायला. पण असं काही नाही, त्यांनी मस्त वगैरे दिलं. आम्ही सगळे येतात, सगळे फोटो कारण हा एकदम तुमच्या आतमधनं घरातनं रस्ता आहे ना, तर असं वाटलं होतं आम्हाला. सो काकू पण खूप मस्त आहे. आणि अंकिता परवापर्यंत होती, जर आम्ही तेव्हा आलो असतं तर भेटता आलं असतं. सो थँक्यू काकू. तुम्ही कुठून आला? आम्ही अमरावतीवरून आलो. मग काल आला संध्याकाळी ना ते? आमची ट्रेन खूप लेट झाली. तुम्ही याला ओळखता ना, आर्या जाधवला अंकिता सोबत होती, तर जिम मध्येच असते. ती काय करते सध्या? ती इथे नाही आहे सध्या, ती इकडेच आहे वाटते.
तिचं काहीतरी गाण्याचं सुरू आहे. हा हा तिचे बाबा, ती नाही माझ्या ओळखीची, पण ती जिमला असते ना, तर कधी कधी भेट होते अशी अशी एकदम चांगली नाही, पण तिचे बाबा आहेत ओळखीचे आणि यांच्या पण ओळखीचे आहेत चांगले जाधव साहेब. होंडाचे जे आपल्या होंडाच्या गाड्या आहेत ना, तर त्यांचे शोरूम त्यांचेच आहेत जास्त करून. हिरो हे तर आम्ही बघितलं इकडचं, आता आम्ही फिरून गेलो ना तर इकडचं बघितलं. ते घर आहे ग्रुपचं. हे पूर्ण तुमचं आहे काकू? हा हे पूर्ण आमचं. इकडे खालीपर्यंत. आणि तो मागचं रिजन ते कशात येतं मग, जिकडे आता आम्ही तिकडे गेलो होतो ते फॉरेस्ट मध्ये येते का? नाही 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 आहेत, पण ते सगळे बाहेर आहेत ना लोक, हा हा, त्यांनी साफसफाई केली नाही. हो, नाहीतर मग काही नाही. आणि रोड नसल्यामुळे हा, हा. विकली जात नाही. हा, रस्ता नाही आहे. हा बरोबर आहे. आता प्रत्येक प्रॉपर्टीला रोड न हा. हवा ना म्हणून. मग हा तुमच्या घरातूनच रस्ता जातो की हा रस्ता आहे कुठचा? तसा? हा जो आता आम्ही गेलो या रस्त्याने, आता तुमच्या आम्ही घरातच केला. हा तुम्ही केला ना. हे घर हे आहे ना, हो घर म्हणजे ग्रुपसाठी देतो. किंवा मोठी फॅमिली आली एखादी तर है ना. हा छान आहे हे पण. याचं कसं आहे काकू रेंट वगैरे? 5,000 20 माणसं. खूप मोठं आहे ना हे, मग पूर्ण घर आहे म्हणते ना हे. 4 रूम आहेत. हा, आणि इकडे यायला इकडे पण छान जागा आहे, अशी झुला वगैरे इकडे पण बांधलेला आहे. हे तुमचं खूप जुनं आहे का काकू, की आता केलं? नाही, जुनंच. जुनंच आहे, फक्त रेनोव्हेट केलं आता. दरवर्षी काही ना काय हा, थोडंफार. इकडे पण छान झुले बांधले. सगळ्यांसाठी यायला खूप मस्त आहे हे. 20-25 जण आले, मोठी फॅमिली आली तर. हो. आपण येऊ शकतो, आपली सगळी फॅमिली. हा हा, आपल्या इथले सगळेजण आले तर. आणि तिथं मोठी. हो. तिला घेणार आहे. हा, तिथं हल्ली लग्न झालं. हा? दोघींची व्हायची? हा, दोघींची व्हायची. आमचा झाला ना तेव्हाच झाला, तिचं माझ्या सोबतच तेवढ्यात ती आता लागली. हो. इंजिनिअरिंग. तिघी पण आता मुंबईलाच असतात मग काकू त्या. हो. हो. सुनामी आयलंड जायला सगळीकडून रस्ता आहे. इथनं आहे, जिथून आम्ही आता गेलो तिकडनं आहे, सगळ्या ठिकाणाहून आहे. इथे असे खूप सारे रेस्टॉरंट आहेत. त्याच्यानंतर हे प्रत्येक ठिकाणाहून रस्ता आहे, प्रत्येक ठिकाणाहून. हा पण बघा किती सुंदर, इथून पूर्ण बीच दिसत आहे तुम्हाला तिकडे. आणि प्रत्येक घरी होमस्टे आहे आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जेवण मिळेल. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away, but I've